नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। वय शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे जाहीर केलंय की आज शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 2 ते 3 योजनांचे पैसे या ठिकाणी जमा होणार। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही इतर बातम्यांमध्ये बऱ्याच साऱ्या बातम्यांमध्ये पाहिलं असेल, त्यामध्ये तुम्हाला असं सांगण्यामध्ये येतं की आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, परंतु प्रत्यक्षामध्ये जर का तुम्ही पाहायला गेलात तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होत नाहीये। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे जाहीर केलंय की आज सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 12 वाजेपर्यंत या 16 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता तसेच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार। आता शेतकरी बांधवांनो, अनेक शेतकरी बांधवांच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की नमोचा 9वा हप्ता देण्यास इतका विलंब झालाय राज्य सरकारला, मग खरोखर आमच्या खात्यावरती 10वा हप्ता जमा होणार का? तर होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती 10वा हप्ता जमा होणार आहे। त्यासोबत बरेच शेतकरी बांधव असा देखील प्रश्न विचारू लागले आहेत की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आताच काही दिवसांपूर्वी जमा झालाय, मग आमच्या खात्यावरती 24वा हप्ता जमा होणार का? तर होय शेतकरी बांधवांनो, आता पीएम किसान योजनेचा देखील 24वा हप्ता जमा होणार आहे, कारण की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपल्या देशाचे म्हणजेच की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर करण्यामध्ये आलंय। पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे जाहीर केलंय। त्यामुळे आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका, परंतु याला 2 अटी लावण्यामध्ये आलेले आहेत। ते जर का अटी शेतकरी बांधवांनो तुमच्या पूर्ण असतील तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, अन्यथा रक्कम जमा होणार नाही। त्यासोबत 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तरच तुम्ही यासाठी पात्र असणार आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्ही अपात्र नसले पाहिजे, म्हणजेच की तुम्ही पात्र असाल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आता ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। 1 ते 2 मिनिटं वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो, सविस्तरपणे जाणून घेऊया यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच कोणत्या 16 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 12 वाजेपर्यंत वाटप होणार आहे। या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, तुमच्या तालुक्याचं नाव आलं, तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप या ठिकाणी होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे कसलीही काळजी किंवा चिंता करू नका, फक्त आता लक्ष देऊन पाहत चला। संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता सविस्तरपणे सांगणार आहे। यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना लाभ मिळणार, कोणत्या शेतकरी बांधवांना लाभ मिळणार नाही। जर का शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा अत्यंत पैशांची गरज असेल, पैशाच्या आतुरतेने वाट पाहत असाल, तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही। डायरेक्ट तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। फक्त लक्षपूर्वक पाहत चला, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर पहा आता शेतकरी बांधवांनो, फक्त पात्र शेतकरी बांधवांनाच लाभ मिळणार आहे। पात्र म्हणजे कसं? ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झाले, ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता तसेच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो तुम्हाला कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहूया। त्या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव जर का आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट्स म्हणजेच की ट्रान्सफरच्या माध्यमातून, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे।
तर आता चला महत्त्वाचे 2 अटी जाणून घेऊया. कोणत्या अटी आहेत, कोणत्या अटी पूर्ण करायच्या आहेत. ह्या अटी जर का शेतकरी बांधवांनो तुमच्या अपूर्ण असतील तर तातडीने करून घ्यायच्या आहेत. तर पहा, नंबर 1 वरती अट आहे शेतकरी बांधवांनो, ती म्हणजेच की कामच आहे शेतकरी बांधवांनो, ते म्हणजेच की आधार बँक खात्याशी लिंक करायचं आहे. जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला तर माहितीच आहे सरकार कोणत्या योजनांचे डीबीटीच्या मार्फत पैसे जमा करते आणि मग आता डीबीटीच्या मार्फत जमा करण्यासाठी तुमचा आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक असेल असे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि ज्या शेतकरी बांधवांचे लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. त्यानंतर महत्त्वाची दुसरी अट म्हणजे की ई केवायसी. अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण आहे, अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी म्हणजे की पूर्ण देखील आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई केवायसी करून घ्या आणि ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी म्हणजे की अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी अपूर्ण म्हणजे की ई केवायसी करून घ्यायची आहे. ज्या शेतकरी बांधवांची पूर्ण आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. अशा शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी करून घ्या. जर का तुम्हाला सुद्धा पैशांची गरज असेल तर नक्कीच तुमची अट पूर्ण करायची आहे. त्यानंतर आता चला जिल्ह्यांची यादी पाहूया. या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप हे तुमच्या खात्यावरती होणार आहे. नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे. नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे. पीएमच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे. आता पहा, नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो चंद्रपूर. चंद्रपूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. चंद्रपूर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. चंद्रपूर मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतर अहमदनगर अकोला. अहमदनगर अकोला मधील शेतकरी असाल, अहमदनगर अकोला मध्ये राहून शेती करत असाल, अहमदनगर अकोला मधील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अमरावती बीड. छत्रपती संभाजीनगर अमरावती बीड मधील शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर अमरावती बीड मध्ये राहून शेती करत असाल, छत्रपती संभाजीनगर अमरावती मध्ये राहून शेती करत असाल, बीड मधील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. त्यानंतर बुलढाणा भंडारा. बुलढाणा भंडारा मधील शेतकरी असाल, बुलढाणा भंडारा मध्ये राहून शेती करत असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. धुळे गडचिरोली. धुळे गडचिरोली मधील शेतकरी असाल, धुळे गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. धुळे गडचिरोली मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. धुळे गडचिरोली मधील सर्व शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. गोंदिया हिंगोली. गोंदिया हिंगोली मधील शेतकरी असाल, गोंदिया हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएमच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची देखील प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्यांचे 4000 रुपये आणि पीएमच्या 1 हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण 6000 रुपये रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जळगाव जालना कोल्हापूर लातूर. जळगाव जालना कोल्हापूर लातूर मधील सर्व शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. पुणे उस्मानाबाद पालघर परभणी रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांपैकी जर का शेतकरी बांधवांनो तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.